आणि यानंतर परिणय फुके यांची भावजे पत्रकार परिषद घेतेय, पाहूया. कुटुंब सांभाळावं लागेल, तर मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेशननी होती, पूर्ण लक्ष दिलं. मला 2 मुलं आहेत, एक 10 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे. तर आमचं सुरूच होतं चांगलं. आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स ट्रान्सफरचं आलं, एकदम इन्फेक्शन वाढलं त्यांचं. मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो, तिथे त्यांचा मृत्यू झाला 2022मध्ये. त्याच्यानंतर फार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या धमक्या दिल्या की जर तू काही बोलली तर आम्ही तुला संपवून देऊ, तुझ्या परिवाराला संपवून देऊ, असे आम्हाला धमकवण्यात आलं. मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार, त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार हे सगळं हे आपसात करत गेले. मला हे जेव्हा दिसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय, आपण सगळे सोबतच तर राहतोय. तर हे प्रश्न केला कसा तू होते कोण, हे प्रश्न विचारणारी आणि तू या घरात राहणारी होते कोण. फक्त मी त्यांना मेल इगो जो होता त्यांचा तो खूप हर्ट झाला, त्याच्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढलं. रात्री 10:30ला मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे. मी 2 मुलांसोबत माझ्या आईकडे आता 1.5 वर्षापासून राहते आहे. तेव्हापासनं मी नुसतं पोलिसांच्या चक्रा मारते आहे की माझ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी. लोकांच्या बॅगमध्ये हेवी काहीतरी सामान असतं, ते आमच्या सतत. आताही मी इथे आली तर माझ्या मागे 2 माणसं होते, तर कुठले होते काय होते मला माहिती नाही. आणि सातत्याने आम्हाला धमकवलं जातं आणि स्वतः बोलवायचं घरी आणि स्वतः बोलवून मग आमच्यावर ॲट्रॉसिटी, ट्रेसपासिंग आणि बाकी गोष्टींचं मनी एक्स्टॉर्शन अशा गोष्टी करतात. आजी आजोबांनी कस्टडीची केस टाकली. माझे 2 लहान मुलं ज्यांची कस्टडी त्यांना पाहिजे, तर आई जिवंत असताना कशाला कस्टडी पाहिजे. आणि त्यांनी तर हे विचार करायला, मी तर माझा हक्क मागते आहे. मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांना म्हटलेलं नाही आजपर्यंत, कुठल्या गोष्टीचा त्रास नाही माझ्याकडनं. पण त्यांना असं आहे की आम्हाला काही झालं तरी दाबून द्यायचं आहे. माझा आवाज कसा दबेल, कसं काय होईल. आणि आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रदादांशी मी 3-4दा भेटली आहे, पर्सनली मी बोलली आहे. मला जे आमचा जो हक्काचा आहे त्याचे कागदपत्र पण मी त्यांना दिलेले आहेत. पण देवेंद्र भाऊंनी पण आतापर्यंत कधीच त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही. आणि बघतो माझं मेसेजमध्ये पण त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि प्रत्यक्षात 4दा बोलणं झालं आहे, तरी पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर काहीच कार्यवाही केली नाही आहे. याच्यासाठी मला थोडं आश्चर्य वाटतं की सगळं माहीत असून सुद्धा का काही करत का नाही आहे. आणि महिला आयोगला मी 2024मध्ये ऑलरेडी कंप्लेंट केलेली होती. ती कंप्लेंट करून सुद्धा महिला आयोगने मला आतापर्यंत कधीच मदत केलेली नाही. आणि म्हणजे माझी कंप्लेंट घ्यायसाठी मला 2 लहान मुलं आहेत. मला 4-4 दिवस ते सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवतात. त्यांनी हे विचार करायला पाहिजे, गृह खात्याला हे माहीत आहे की 2 लहान मुलं आहेत, त्या मुलांना घरी कोण बघेल, त्यांचं जेवण खावण कसं कोण पूर्ण करेल, कोण लक्ष देणार त्यांच्याकडे. तरी मला दिवसभर तिथे बसवून ठेवतात. आणि मला हे धमकवलं गेलं आहे की न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन आणि सगळे जितकेही मोठे लोक आहे आमच्या खिशात आहे, आम्ही सगळ्यांना विकत घेऊ शकतो. तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि तू 20 वर्ष जरी कोर्टात लढत राहिली तरी तुझी केस आम्ही बोर्डात येऊ देणार नाही. म्हणजे अक्षरशः या लेवलपर्यंत मला बोललेले आहेत. आणि आता फक्त एकच आशा आहे की आम्हाला आमचा हक्क मिळवू द्यावं आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथे बसलेलो आहे. अपेक्षा करते की न्यायव्यवस्था आम्हाला आमचा हक्क नक्की देईल आणि तुम्हा लोकांच्या माध्यमातून आम्हाला नक्की न्याय मिळेल असं मला म्हणायचं आहे. धन्यवाद. नाही बोला. मी फोरम ओपन करते. एक फक्त 2-3 मिनिटाची जरा मांडणी करून तुम्हाला फोरम ओपन करून देते. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी या विषयाला सुरुवात केली आहे आणि प्रियाजींनी त्यांची कैफियत आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे. मला वाटतं नागपूरच्या सगळ्या पत्रकारांना हा विषय बऱ्यापैकी माहीत असेल, पण तरीही काय माहीत नाही. पण नागपूरमध्ये एवढं सगळं घडतंय
आणि नागपूरच्या काही म्हणजे गोष्टींचा छडा लागत नाही, निष्कर्ष लागत नाही. प्रिया फुके या म्हणजे हे मॅटर पहिल्यांदा नीट मला आपल्यासमोर सांगावं लागेल. हे प्रेम प्रकरणाचं मॅटर नाही आहे किंवा माझं लग्न मान्य होत नाही आहे असं सुद्धा मॅटर नाही आहे. विधिवत प्रिया फुके आणि संकेत फुके यांचं लग्न झालं होतं. ते फुके परिवारामध्ये लग्न झालेलं होतं आणि फुके परिवारामध्ये लग्न करतानाच ही त्या लग्नाची रीतसर पत्रिका, ज्या रीतसर पत्रिकेमध्ये अगदी काय आपण ज्याला म्हणू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळ्या नातेवाईकांच्या सह सगळ्यांना एकत्रित करून हे लग्न लागलेलं होतं. म्हणजे हे लग्न फुकेंच्या रीतरिवाजाप्रमाणे आणि सगळ्यांना बोलून सगळ्यांच्या सहमतीने राजीखुशीने लागलेलं हे लग्न होतं. या लग्नाचं हे मी का दाखवते त्याचं नंतर सांगते. या लग्नाचं इथे हे मॅरेज सर्टिफिकेट अतिशय रीतसर आहे, लीगल आहे. ज्यांना याचे काही डॉक्युमेंट हवे असतील ते डॉक्युमेंट आपल्याला दिसतील. हे लग्न अत्यंत सगळ्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात झालेलं होतं. त्या लग्नाचे हे काही फोटोग्राफ्स आहेत. तेव्हा सासरच्यांकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असं परिणय फुके यांची भावजे यांनी म्हटलेलं आहे आणि अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. त्या अनुषंगाने पुढे नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल. यानंतर